विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पवन देशपांडे अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी कालवा निरीक्षकची बॅच आपली स्टार्ट होते. तर या बॅचमध्ये मगाशीच मी एक लेक्चर जे घेतलेलं होतं तर त्यामध्ये चर्चा केली की एकदम काही जुगाडू टेक्निक्स असते, ट्रिक्स टेक्निक्स. तर बरेच लोक विद्यार्थी म्हणतात की सर एखादा डेमो लेक्चर टाका. जे नवीन विद्यार्थी असतात त्यांचा परिचय नसतो तर ते सांगतात की सर डेमो लेक्चर टाका. तर ते एक डेमो लेक्चर आपण इथे घेणार आहे की जुगाड कसं करायचं आहे आपल्याला, म्हणजे खूप मोठा डाटा हा लक्षात कसा ठेवायचा आहे. तर त्याच्या ट्रिक्स टेक्निक्स वगैरे आपल्या पवन देशपांडे अकॅडमीवरती कालवा निरीक्षक बॅचमध्ये GK बॅचमध्ये शिकवलं जाणार आहे. आणि तिथे इंग्रजीची पण बॅच असणार आहे. तर तिथे पण जुगाडू टेक्नॉलॉजी आपण भरपूर वापरणार आहे जेणेकरून तुमचा परिश्रम वाचला पाहिजे. मार्गदर्शक कसा असतो तो तुमचा वेळ वाचवतो, तर तुमच्या जीवनातला वेळ वाचवतो. म्हणजे तुम्ही 2-3 वर्ष अभ्यास करायला जो वेळ लागणार आहे तो मी अगदी तुम्हाला 2 महिन्यात करून देऊ शकतो. कारण माझं सिलेक्शन झालेलं आहे. मगाशीच मी सांगितलं की पोस्टल असिस्टंट, कालवा निरीक्षक सुद्धा माझं सिलेक्शन झालं होतं आणि शिवाय तलाठी पण. आणि त्या 3 पैकी 2 ठिकाणी मी जॉब केलेला आहे, सर्व्हिस केलेली आहे, गव्हर्नमेंटची सर्व्हिस केली. तर हा तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा आहे एवढं तर सगळ्यांना माहिती आहे. 6 रंगांमध्ये दिसतो आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचा नकाशा आहे. गव्हर्नमेंटचा माणूस होतो म्हणून गव्हर्नमेंटवर विश्वास जास्त आहे बघा. तर हा नकाशा आहे. तर हे 6 डिव्हिजन आहेत. अमरावती डिव्हिजन, औरंगाबाद डिव्हिजनचं आता नाव बदललंय, त्यांनी अजून अपडेट केलं नाही. तर संभाजीनगर डिव्हिजन असं याचं नाव झालेलं आहे. कोकण डिव्हिजन आहे, त्याच्यानंतर नागपूर डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन आणि पुणे डिव्हिजन. तर यामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर या 6 प्रशासकीय विभागामध्ये तर सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग जो आहे तर तो तुम्हाला माहिती आहे की संभाजीनगर डिव्हिजन हा सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आहे. पण आपल्याला प्रश्न विचारले जातात जनरली पुणे भूगोलावरती जे प्रश्न येतात पुणे डिव्हिजनवरती आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कोकण डिव्हिजनवरती प्रश्न विचारतात. तर कोकणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय विचारलं जातं तर कोकणामध्ये मित्रांनो नद्या. तर कोकणातील नद्या तर त्या जुगाडू टेक्नॉलॉजीने कशा लक्षात ठेवायचे हे आपण या जुगाडू बॅचमध्ये शिकणार आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी नदी आहे तर ही कोकण आणि देश यांना वेगळी करणारी जी नदी आहे. तर सगळ्यात पहिली जी नदी आहे तर कोकण आणि देश यांना वेगळी करणारी जी नदी तर ती पहिली नदी या ठिकाणी आहे. तर तिचं नाव आहे दमणगंगा. तर कोकण आणि गुजरात यांना वेगळी करणारी, देश नाही गुजरात म्हणू आपण, देश तुम्हाला इकडच्या भागाला म्हणतात. तर गुजरात आणि या ठिकाणीच एक दादरा नगर हवेली दीव दमण नावाचा केंद्रशासित प्रदेश पण आहे. दादरा नगर हवेली दीव दमण हे दोन्ही अगोदर वेगळे होते पण त्यांना आता मर्ज केलेलं आहे, कायद्याने मर्ज केलेलं आहे. दादरा नगर हवेली दीव दमण रिऑर्गनायझेशन ऍक्ट झालेला आहे. तर त्यांना दोघांना पण एकत्र केलेलं आहे. तर दोन्ही एकच झालेत. सध्या केंद्रशासित प्रदेशाची संख्या मग 8च आहे. लक्षात घ्या, तर केंद्रशासित प्रदेशाची संख्या 8 आहे. ही एक नदी आहे आणि सगळ्यात दक्षिणेला या ठिकाणी दुसरी एक नदी आहे. तर तिचं नाव काय आहे तर ही दक्षिणेची नदी तेरेखोल नावाची नदी आहे. तर सगळ्यात दक्षिणेकडची जी नदी आहे तर ती तेरेखोल नावाची नदी आहे. तर दमणगंगेपासून तेरेखोल पर्यंत हा जो चिंचोळा पट्टा पसरलाय त्यालाच आपण कोकण असं म्हणतो. तो असा दक्षिणेला निमुळता होत गेला आणि उत्तरेला तो एक्सपांड होत गेलेला आहे. तर या ठिकाणी तो एक्सपांड झालेला आहे. या ठिकाणी कोकणाची रुंदी जी आहे तर ती मित्रांनो 100 किलोमीटर आहे आणि सरासरी रुंदी जर बघितली तर 30 ते 60 किलोमीटर आहे. तर या डिव्हिजनमध्ये मी नोकरीच केलेलं आहे. सिंधुदुर्ग डिव्हिजनमध्ये माझं पहिलं पोस्टिंग झालं होतं पोस्टल असिस्टंट म्हणून इन सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ॲज अ पोस्टल असिस्टंट. आणि डेप्युटेशन नावाचा एक प्रकार असतो, तिकडे मी गोव्याला पण सर्व्हिस केलेली आहे. तर याच्या खाली गोवा नावाचं जे राज्य आहे तर ते गोवा नावाचं भारतातलं सगळ्यात लहान राज्य, तर क्षेत्रफळाने सगळ्यात लहान राज्य तर गोवा. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं गोव्यामध्ये त्या काळात माझं सिलेक्शन झालं तेव्हा सुद्धा 25 रुपयाला चहा होता. तर चहा खूप महाग होता. दारू स्वस्त आहे गोव्यामध्ये पण चहा महाग. तर चहा 25 रुपयाला. दारू का स्वस्त आहे तर राज्य उत्पादन शुल्क तिकडे कमी लागतो. आपलं महाराष्ट्र शासन भरभरून लावतं त्याच्यामुळे दारू महाग होती आणि ती महाग झालीच पाहिजे, म्हणजे कॉमन लोकांना परवडली नाही पाहिजे. त्याच्यामुळे बिचारे गरीब दारू पिण्यापासून वंचित राहतील, ते चांगलंच आहे. आता अलीकडे चालू होतं त्याच्यावरचं टॅक्सेशन कमी करायचं वगैरे. तर मग गोव्यामध्ये चहा 25 रुपयाला. जुगाडू टेक्नॉलॉजीने लक्षात ठेवायचं. 25वं राज्य कोणतं तर दॅट इज गोवा. तर 25वं राज्य कोणतं तर गोवा. तर हे लक्षात ठेवायचं. तर गोवा आणि महाराष्ट्र यांची बॉर्डर बनवणारी नदी कोणती आहे तर तेरेखोल नावाची नदी. तर मग इथे दार उघडलं जातं, खोल दार
दार खोललं की मग तुम्हाला इकडे छोट्या राज्यामध्ये गोव्यात जाता येतं. असं टेक्नॉलॉजी ठेवायची, म्हणजे मेमरी टेक्निक्सनं लक्षात ठेवायचं. तर दमणगंगा ही पहिली नदी आहे या ठिकाणी. दुसरी नदी आहे मित्रांनो सूर्या, दमणगंगा सूर्या. त्याच्यानंतर वैतरणा, वैतरणा. त्याच्यानंतर वैतरणा नंतर आहे येते तानसा, तानसा. तानसा नंतर भातसा, भातसाला भातसाई नावाची नदी म्हणतात. तर या नद्यावरती प्रश्न येतो. जिल्हा परिषद भरतीला जिल्हा वाईजही प्रश्न येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सांगितलं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड फॉर्म भरायला युट्यूबवर सांगितलं. त्याच्यामुळे बऱ्याच मित्रांनी ऐकलंय आणि सिंधुदुर्गला फॉर्म भरलाय. सिंधुदुर्गात पाठवलेला पोरगा परत आला नाही आपला कोणताच विद्यार्थी. सिलेक्शन झालेच, तलाठीला पण होणारच आहे. खूप चांगले मार्क, कारण मी इथूनच सुरुवात केली होती. माझं सिलेक्शन पहिले इथेच झालं होतं. इथे का तर थोडंसं मेरिट वगैरे कमी लागतं, त्यामुळे फायदा होतो. म्हणजे जे जळगावचं मेरिट आहे किंवा पुण्याचं मेरिट आहे तुलनात्मक दृष्ट्या सिंधुदुर्गातलं कमीच लागतं. तर आता बरेच लोक विचारतात कालवा निरीक्षकचा कुठे फॉर्म भरू वगैरे. थोडंसं त्या जाहिरातीचं अनालिसिस करून मी थोडा अभ्यास करून जाहिरात प्रिंट काढून अभ्यास करणार आहे. नंतर मी तुम्हाला त्यावरती एक व्हिडिओ टाकणार आहे. तर भातसा नावाची नदी आहे, तर तिलाच भातसा, भातसई सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर काळू नावाची नदी आहे, काळ नाही काळू, लक्षात घ्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असा प्रश्न येतो. काळू. आणि त्याच्यानंतर मुरबाडी, मुरबाड नावाचा तालुका आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. नदीचं नाव पण आहे काळू, नंतर मुरबाडी, आणि मुरबाडी नंतर उल्हास. तर कोकणातली लांब नदी कोणती असं विचारलं तर मग वैतरणा नावाची नदी जी आहे तर ही सगळ्यात लांब नदी आहे. तर हे लक्षात ठेवायचं. गुजरातमध्ये गुजरात राज्याला महाराष्ट्राला वेगळी करणारी दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास. उल्हास नंतर इकडे रायगडमध्ये आहे पाताळगंगा, पाताळगंगेच्या नंतर आंबा. त्याच्यामध्ये एक भोगावती नावाची पण छोटी आहे. कोल्हापूरची भोगावती वेगळी आणि ही भोगावती पण वेगळी आहे. तर भोगावती, पाताळगंगा, आंबा. आंबा नंतर नदी आहे कुंडलिका. तर ह्या नद्या तुम्हाला एका मिनिटात पाठ होतील अशी टेक्नॉलॉजी आपल्याकडे. एका मिनिटात, एका 2 मिनिटामध्ये जादू वगैरे काही तुम्हाला नारळ वगैरे काही उदबत्ती वगैरे आणायला लावणार नाही. एक टेक्नॉलॉजी आहे ती मेमरी टेक्निक्स. 25-30 नद्या एका मिनिटात पाठ होतील. तर ह्या बॅचला आपण तेच घेणार आहे. कालवा निरीक्षक आणि पुरवठा निरीक्षकची जी बॅच असणार आहे तर त्या जागा येणार आहेत. तर तिथे त्या बॅचला असे जुगाडी टेक्नॉलॉजी म्हणजे जीके वरती सुद्धा तुमचं कमांड येऊ शकतं. माझं तलाठी सिलेक्शन झालं होतं, कालवा निरीक्षक झालं होतं, तेव्हा जीके पण आमचं चांगलं होतं. मॅथ, रिझनिंग, मराठी, इंग्रजी हे तर आम्ही खूप चांगलं केलंच होतं आणि एवढे मार्गदर्शकही नव्हते, एवढं चांगलं मार्गदर्शनही नव्हतं, परंतु जीके सुद्धा खूप घासलं होतं आम्ही. तर जीके मध्ये मग आमच्या अशा जुगाडू टेक्नॉलॉजी होत्या, ट्रिक्स टेक्निक्स. कुंडलिका, तर कुंडलिका. त्याच्यानंतर इथे नदी येते सावित्री. सावित्री नदीने रायगड आणि रत्नागिरी हे दोन्ही वेगळं केलं. RR लक्षात ठेवायचं. RR पिक्चरला बघा अवॉर्ड मिळाला. तर R फॉर रायगड आणि R फॉर रत्नागिरी दोन्हींना वेगळी करणारी सावित्री नावाची नदी आहे. तर कुंडलिका आणि कुंडलिका नंतर मग सावित्री, आणि सावित्रीच्या नंतरची येती नदी भारजा. महत्वाच्या नद्या आता काही बारीक सारीक याच्यामध्ये स्किप पण होतात, पण महत्वाच्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बघतो आपण. भारजा, भारजा नंतर जोग, जोग नंतर जगबुडी, जगबुडी नंतर रत्नागिरीत जास्त नद्या आहेत कारण रत्नागिरी हा कोकणातला सगळ्यात मोठा नद्या आहे, मोठा जिल्हा आहे, कोकणातला क्षेत्रफळ आणि मोठा, महाराष्ट्रातला मोठा नगर आहे. सावित्री, भारजा, जोग, जगबुडी. जगबुडीच्या नंतर वशिष्ठीच्या नंतर शास्त्री, शास्त्रीच्या नंतर नदी आहे बाव, बावच्या नंतर मुचकुंदी, मुचकुंदी, आणि मुचकुंदीच्या नंतर काजळी. तर बाव सॉरी ही बावच्या नंतर काजळी आणि काजळीच्या खाली मुचकुंदी आहे.
काजळीच्या खाली मुचकुंदी. तर मुचकुंदीच्या खालच्या नद्या इकडे लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल आणि जागा पण मला चांगली मिळेल. मुचकुंदीच्या नंतर आहे काजवी. काजवी आणि काजवीच्या नंतर आहे वाघोटणे. वाघोटणे नंतर शुक. शुक नंतर येते देवगड. देवगड नंतर गड, कर्ली आणि तेरेखोल. अजून काही बारीक सारीक नद्या याच्यातल्या मी स्किप पण केल्यात, बेसिक नद्या अगोदर सांगतो. तर ह्या नद्यांचा क्रम आहे. मग हा नद्यांच्या 25-30 नद्या एका मिनिटात पाठ कशा करायच्या त्याची एक स्टोरी बनवली. तर ती स्टोरी एकदम सिंपल आहे. एका वहिनीची स्टोरी आहे. तर ती काल्पनिक स्टोरी आहे, कोणाच्या जीवनाशी त्याचा संबंध नाही, पिक्चर सारखं तुम्हाला सांगून देतो. तर ती वहिनी जी आहे, तर आजकालची वहिनी दमन उठते. दमन म्हणजे हळूवार ती जागी होते. दमन सूर्य निघतो असं लक्षात ठेवा. दमन सूर्य निघाला आणि वहिनीला जाग आली. तर सूर्य निघाल्याशिवाय आजकालची वहिनी उठतच नाहीये या स्टोरीतली तरी. आता एखादी कर्तृत्ववान स्त्री असेल तर तिला म्हणत नाही मी, तर ही चांगली स्त्री. दमन सूर्य निघाला, वहिनी जागा झाल्या. आता वहिनीवरतीच खूप जास्त कामाचा ताण असतो. तर ती बाहेरून आपल्या घरी येते आणि बिचारीला तिलाच काम खूप लागतो. तर सकाळी उठल्यावर तिला कामाचा ताण आला, कारण खूप पसारा पडलेला रात्रीचा. मग सगळीकडे आवरावरी करायची, बिचारीला काम करायचं. तर दमन सूर्य निघाला आणि वहिनी जागा झाल्या असं स्टोरीमध्ये लक्षात ठेवतोय आपण. आणि वहिनीला उठल्यावरती ताण आला. आता काम करायचं म्हणजे ऊर्जा लागणार आहे, एनर्जी लागणार आहे, म्हणून त्यांनी भात खाला. भातसा किंवा भातसई नावाची नदी आहे. भात खाल्यानंतर पोटामध्ये थोडी गडबड झाली, शिळा भात होता काही, त्याच्यामुळे ऍसिडिटी झाली, पोटामध्ये कळा यायला लागल्या आणि पोटाचा मुरडा झाला असं लक्षात ठेव. पण थोड्या वेळाने वहिनींना उल्हास वाटायला लागला. उल्हास वाटल्यावर त्या गेल्या पाताळगंगेला, मॉर्निंग वॉकला गेल्या. तर पाताळगंगेकडे फिरायला गेल्या. तर कोकणामधल्या ह्या छोट्या छोट्या नद्या आहेत, कारण ह्या नद्या सगळ्या सह्याद्री पर्वतात उगम होतात आणि इकडे अरबी समुद्राला मिळतात. तर ह्या कोकणातल्या सगळ्या ज्या नद्या आहेत यांच्यामध्ये एक पॅरलल रिव्हर सिस्टीम आहे, समांतर नदी प्रणाली तुम्हाला याच्यामध्ये बघत आहे. म्हणजे एकमेकांना नद्या ह्या छेदत नाहीत, अशी पॅरलल, या प्रणालीला म्हणायचं समांतर नदी प्रणाली. ही कन्सेप्ट पण तुमची क्लिअर झाली इथे, समांतर नदी प्रणाली याला म्हटलं जातं. तर मग या ठिकाणी वहिनी गेल्या पाताळगंगेला. येताना कोकणातला आंबा खाल्ला. घरी आल्या त्यांच्या मिस्टरांचं नाव होतं कुंडलिका, तो पण अजून झोपलेलाच होता. मग कामाला जरा मदतीला उठवा म्हणून कुंडलिकाकडे गेला, तर तो काही उठत नव्हता. कुंडलिकाने मदत केलेली नाहीये म्हणून त्यांनी मदत मागायला त्या सावित्रीकडे गेल्या. सावित्री या कुंडलिकाची बहीण म्हणजे वहिनीची ननंद आहे ती. तर हिने पण काही रिस्पॉन्स दिलेला नाहीये. सावित्रीने मदत केली नाही म्हणून यांच्या कामावरचा भार वाढला, भारजा, वहिनीच्या कामाचा भार वाढला. आणि त्याच वेळेस असं कामाच्या वेळेसच कोणतरी येऊन टपकते म्हणतो आपण. तर जोगवावाड म्हणून एक महाराज आला. जोग नावाची नदी आहे. कामाचा भार वाढला, जोगवावाड म्हणून एक महाराज आला. त्यांना त्या म्हणाल्या जगबुडीमध्ये बुडत का नाहीत. महाराजांचा आणि यांचा काही परिचय नव्हता. महाराजांना त्या म्हणल्या जगबुडीमध्ये बुडा. जगबुडी ही खेड तालुक्यातली नदी आहे बघा. खेड शहर तिच्या काठावरती आहे, जगबुडीच्या काठावर. आदरणीय रामदास कदम साहेब आहेत बघा, त्यांचा मतदारसंघ होता पूर्वी ते. तर जगबुडी हे खेड नावाचं तालुक्याचं ठिकाण रत्नागिरीमध्ये आहे. पुण्यात पण खेड आहे, रत्नागिरीत पण आहे. पुण्यातलं खेड जे आहे तर हे फक्त खेडच आहे. इकडे राजगुरू नगर आहे इकडचं खेड. त्याच्यानंतर महाराज म्हटला, मी काही साधारण महाराज नाही, माझं नाव वशिष्ठी महाराज. तर त्याने स्वतःचा परिचय दिला, वशिष्ठी महाराज. आडनाव माझा शास्त्री आहे. आणि त्याच्यानंतर आडनाव पण परिचय दिला महाराजांनी. त्याच वेळेस वहिनीचे जे बाबा आहेत, तर बाव नावाची नदी आहे बघ. बाबा म्हणजे त्यांचे सासरे, हल्ली मुली सासऱ्याला बाबाच म्हणतात. तर बाबा थोडेसे असे फिल्मी स्टाईलचे होते, त्यांना तरुण दिसायचं होतं. केसाला ते काजळ लावत होते, केसाला डोळ्याला काजळ लावत होते. मग हे काजळ लावल्यामुळे त्यांच्या डोळे मिचमिच करायचे. तर डोळे काजळ लावल्यानंतर मुचकुंदी, तर ही इकडे लिहितो म्हणजे तुम्हाला दिसेल मुचकुंदी. तर काजळ लावल्यामुळे या ठिकाणी डोळे मिचमिच करायला लागले, मुचकुंदी. आणि डोळ्यांच्या खाली अशी काजवी चढली बाबांच्या. तर हे डोळे आहेत पण डोळ्यांच्या खाली ही काजवी चढलेली. मग काजवी ही नदी खाली आहे असं लक्षात. एका वेळेस कंबाईनला दोन्ही नद्या आल्या, काजळी पण आणि काजवी पण. मग तुम्हाला कन्फ्यूज होतं काजवी वळ का काजळी. तर आपल्या स्टोरी ज्यांना पाठ झाली
स्टोरी एकदम सिंपल स्टोरी आहे. तर त्यांना ह्या नद्या विसरत नाहीत आयुष्यात, म्हणजे विसरून दाखवा. ते खान सर कसे म्हणतात, मी शिकवलेलं विसरून दाखवा, तसं मी तुम्हाला म्हणतो, तुम्हाला शपथ आहे माझं, मी शिकवलेलं विसरून दाखवा. तर नद्यांची स्टोरी तशी. तर काजळीच्या नंतर काजळ लावल्यामुळे डोळे मिचमिच करायला लागले, डोळ्यांची उघडझाप व्हायला लागली आणि त्याच्यानंतर डोळ्यांच्या खाली काजवी चढली. त्याच वेळेस गावामध्ये आला वाघोबा, वाघोटणी नदी. वाघाला सगळे लोक शुक करायला लागले. शुक नावाच्या नदीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची बॉर्डर बनवली या ठिकाणी. तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची बॉर्डर बनवली. वाघाला सगळे शुक करायला लागले. काही लोक देवाचा धावा करायला लागले, देवगड वगैरे असं काही लोक देवाचा धावा करायला लागले. त्याच्यानंतर सगळीकडे काही लोकांनी गडबड केली, सगळीकडे कल्ला झाला आणि लोक तेरे खोल म्हणू लागले, म्हणजे तुझं दार उघड असं म्हणायला लागले. तर लोक तेरे खोल म्हणायला लागले. एकच मिनिट. तर लोक तेरे खोल म्हणायला लागले. ही शेवटची नदी आहे. लोकांनी तेरे खोल असा सगळीकडे कल्लोळ केला, गडबड केली काही लोकांनी. काही लोक आचरट होते, मध्ये एक आचरा नावाची नदी पण ऍड करा तुम्ही. हा परत एकदा स्टोरी तुम्हाला रिवाइज करून देतो आणि मग तुम्हाला सगळी स्टोरी जशाच तशी. तर दमण सूर्य निघाला, दमणगंगा, त्याच्यानंतर सूर्या, आणि तुम्ही न पाहता एकदा लिहून काढा. तर ह्या सगळ्या नद्या, ज्यांनी हा व्हिडिओ ऐकलाय तर न पाहता नद्या सगळ्या लिहून काढायच्या. तर दमण सूर्य निघाला, त्याच्यानंतर वहिनी उठल्या आणि त्यांना उठल्यानंतर ताण आला होता, तरीही त्यांनी भात खाल्ला, कारण काम करावं लागतं. भात खाल्ल्यानंतर पोटामध्ये कळ आली, पोटाचा मुरडा झाला. नंतर थोड्या वेळाने उल्हास वाटायला लागला. पाताळगंगेला मग वॉकिंगला गेल्या. पाताळगंगेला गेल्या, येता येता त्यांनी आंबा खाल्ला. घरी आल्या, नवरोबा उठला नव्हता, कुंडलिका, तो लाडका नवरा. तर हा लाडोबा उठलाच नव्हता, कुंडलिका. त्याला मदत मागायला गेल्या पण त्यांनी मदत केली नाही. मग त्यांचा दौरा सावित्रीकडे गेला, सावित्रीने मदत केली नाही. कामाचा त्यांच्यावरचा भार वाढला, त्याच वेळेस जोगवा वाड म्हणून महाराज आला, जोग नदी. त्यांना त्या म्हणाल्या जगबुडीमध्ये बोड. महाराजांनी मग स्वतःचा परिचय दिला, मी वशिष्ठी महाराज आहे, माझं नाव शास्त्री आहे, मी काय असा तसा दिसलो काय. त्याच वेळेस बाबा डोळ्याला काजळ लावत होते आणि त्याच्यामुळं डोळ्याला काजळ लावल्यामुळे डोळ्यांची उघडझाप होत होती, डोळे मिचमिच करत होते आणि डोळ्याच्या खाली ही काजवी चढली होती, काजवी. आणि त्याच वेळेस मग गावामध्ये वाघोबा आला. कोकणामध्ये वाघ वगैरे येणं कॉमन आहे. आता खारेपाटण नावाचं गाव आहे बघा सिंधुदुर्गात, तिथे 2 बिबटे आले होते. तिथून एक आपली स्टुडंट लेक्चर करते, तर तिने सांगितलं की बिबटे आमच्याकडे आले, त्याच्यामुळे शाळेत जाताना वगैरे लहान मुलांना जपायचं, कारण हे बिबटे लहान मुलांना टार्गेट करतात. म्हणजे त्यांना जे ऑब्जेक्ट कॅच करायचे ते छोटं असलं पाहिजे, पटकन उचलून नेतात. तर बिबटे वगैरे आले की लहान मुलांना जपायचं. आता धुळे जिल्ह्यात पण आला होता बिबट्या. तर काजवी डोळ्याच्या खाली चढलेली, तेवढ्यात वाघ आला. सगळे वाघाला शुक करायला लागले. ज्यांच्या घराजवळ वाघ दबा धरून बसलेला असणार त्याला शुक करायला लागले. काही लोकांच्या घराजवळचा वाघ जावा म्हणून देवाचा धावा करायला लागले. काही लोकांनी गडबड केली, काही आचरट लोक होते, सगळीकडे कल्ला झाला. कर्ली नावाची नदी आहे आणि लोक तेरे खोल म्हणायला लागले. तेरेखोल नदीने गोवा राज्यामध्ये या ठिकाणी बॉर्डर बनवलेली आहे. या नदीचा पूल क्रॉस केला की तुम्ही गोव्यामध्ये जाता. इकडे 1 वर्ष ड्युटी केली, त्याच्यामुळे गोव्याचा भूगोल पण सगळं माहिती आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा आहे. गोवा हे भारतातलं सगळ्यात लहान राज्य आहे. तर 3702 किलोमीटर स्क्वेअर इतकं कमी क्षेत्रफळ आहे. आपल्या जर नगर सोबत तुम्ही तुलना केली, नगरचं क्षेत्रफळ नगर जिल्ह्याचं 17,048 किलोमीटर स्क्वेअर, म्हणजे चौरस किलोमीटर इतकं मोठं आहे. नगरचे 7-8 गोवा तयार होतील. पण हे सगळ्यात लहान राज्य आहे. 25वा राज्य आहे. 25 रुपयाला तिथे चहा मिळतो. आमच्या इकडे जळगावला 5 रुपयातच मिळतो. खानदेशामध्ये या 5 ते 6-7 रुपयामध्ये मिळतो. गोव्यात चहा महाग आणि दारू स्वस्त, कारण दारूवरती कोणता टॅक्स लावतात असा प्रश्न येऊ शकतो. मादक पदार्थावरती कोणता टॅक्स लावतात, कारण राज्य उत्पादन शुल्कची पण आता परीक्षा होणार आहे जवानची, ती पण आपल्याकडे बॅच आहे. तर मग 3702 किलोमीटर स्क्वेअर एवढं असं कमी क्षेत्रफळ असणारा गोवा हे राज्य आहे. क्षेत्रफळ कमी असल्यामुळे समुद्र किनारा पण त्याला कमीच आहे. तर लहान असल्यामुळे समुद्र किनारा आणि 25वं राज्य आहे. तर हे लक्षात ठेवायचं. 1987ला त्याला राज्य म्हणून दर्जा मिळालेला आहे. तर हे बेसिक कंटेंट सगळं तुम्हाला
म्हणजे माझ्यासारखं तोंडपाठ असावं असं काही नाही, निदान पर्यायातून जाता आलं पाहिजे. गोवा कितवं राज्य आहे तर बेसिक कंटेंट पर्यायामधून जायचं 25वं राज्य आहे. मग 26 27 कोणतं राज्य आहे तर 26 27 28. आमच्या गावाकडे एक छबी नावाची लहान पोरगी असते. पोरगी म्हणलं की लगेच तुम्ही वेगळ्या याच्यानं पाहता, तर तसलं काही नाही. तर ही लहान पोरगी असते छबी, तिची एक गोष्ट आहे. त्याच्यावरून ही राज्य लक्षात ठेवायचे 26 27 28. तर पोरीची गोष्ट म्हणल्यावर लगेच तुम्ही कानं एकदम तुमचे टाईट करून बसणार, तर तसं नाही. तर ही लहान पोरगी असते, ती झोपत नाहीये, तर ती खेळायला जातो म्हणते. तर मग आई काय म्हणते, जा बाबा तू खेळायला जा. छबीला आज झोपायचं नाही तर उद्या झोपेल, थकून आल्यावर झोपेल. तर छबीला उद्या झोपायचं असं लक्षात ठेवा. किंवा काही लोक छऊ झा असं म्हणून लक्षात ठेवतात. म्हणजे छबी म्हणजे आमच्या गावची छबी म्हणजे छत्तीसगड. छबी म्हणजे छत्तीसगड राज्य की तो आहे 26वं राज्य आहे. हे कधी तयार झालं तर 1 नोव्हेंबर 2000ला. जे जुगाडू टेक्नॉलॉजी कशी आहे तर बघा, छबीला उद्या झोपायचं, तर हे तुम्हाला तोंडपाठ झालंय. छबी नावाची मुलगी, तिला उद्या झोपायचं. उद्या म्हणजे उत्तराखंड, उद्या म्हणजे उत्तराखंड. हे कधी तयार झालं 9 नोव्हेंबरला 2000ला. छोटे राज्य तयार करणे हे बीजेपीचा अजेंडा असतो बघा. तर मग तेव्हा अटलजीचं सरकार होतं 2000ला. 2000ला अटलजींच्या खूप काही चांगल्या योजना पण होत्या आणि त्यांनी हे जिल्हे पण वेगवेगळे केले, छोटे छोटे जिल्हे. आपल्या शेजारीच इथे बघा, हे जे जिल्हे म्हणतो मी राज्य, हे जर राज्य आहे तर छत्तीसगड नावाचं राज्य MP मधूनच तयार झालं. इकडे MP आहे, MP मधूनच छत्तीसगड नावाचं राज्य तयार झालं. उत्तराखंड UP मध्ये, उत्तर प्रदेश उत्तराखंड 9 नोव्हेंबरला. आणि धोनींचं झारखंड, धोनी, महेंद्रसिंग धोनीमुळे झारखंड प्रसिद्ध झालं. अगोदर कोणी ओळखायचं नाही तेवढं, पण झारखंड, महेंद्रसिंग, पहिला झारखंड रत्न पुरस्कार सुद्धा त्यांनाच मिळाला होता. हे झारखंड हे कधी तयार झालं 15 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर 2000ला. 2000वर 3 शून्य असतात म्हणून 3 राज्य तयार झाले. तर हे लक्षात ठेवा, 2000वरती 3 शून्य असतात. 2000 हे वर्ष खूप महत्वाचं आहे. हम दो हमारे दो हे अटलजींनीच नारा दिला होता दुसऱ्या पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये. दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होतं, तिथे हम दो हमारे दो, कारण 2000लाच त्यांनी नारा दिला. तर लोकसंख्येमध्ये तुम्हाला तिकडे प्रश्न विचारतात. तर मग हे 26 27 28 राज्य तुम्हाला पाठ झाले. आणि 25वं राज्य हे गोवा. गोव्यामध्ये 25 रुपयाला चहा मिळतो. 1987. आमच्याकडे 8 रुपये 7 रुपयाला मिळतं असं लक्षात ठेवा. तर 1987ला गोवा राज्य तयार झालं. ज्यांना ट्रिक्स वगैरे फॉलो करावे आवडतात त्यांनी फॉलो करा. काही लोकांना ट्रिक्स आवडत नाहीत तर त्यांना फॉलो नको करू द्यात. ते पण चोरून नंतर फॉलो करतात. जे म्हणतात की मला ट्रिक्स आवडत नाहीत, ते नंतर गुपचूप माझ्या ट्रिक्स फॉलो करतात किंवा तुमच्या दुसऱ्या मित्रांनी सांगितल्या त्याच करतात. परीक्षेत त्यांना पण उगच असं इगो दाखवतात. तर इगो पासून दूर राहा, अभ्यास करा आणि काबाड कष्ट करा. म्हणजे लोक म्हणतात बघा स्मार्ट वर्क वगैरे, तसं काही नसतं. स्मार्ट वर्क करा वगैरे असे सांगणारे लोक निव्वळ लबाड आहेत. ते कधीच प्रीलाय पास झाले नाहीत, कधीच त्यांचं सिलेक्शन झालं नाही. इथे 3 सिलेक्शन झालेला पठ्ठ्या तुमच्या समोर उभा आहे. तर 3 सिलेक्शन का झालेत तर काबाड कष्ट करायचो, एकदम डॉंकी वर्क, हार्ड वर्क पण करायचो, कारण आम्हाला प्रॉपर गायडन्स पण मिळायचं नाही त्या काळामध्ये. तर झारखंड हे 28वं राज्य आहे, 15वं. आणि 29वं तुम्हाला माहिती आहे तेलंगणा नावाचं राज्य आहे 2 जून 2014ला. त्याच वर्षी आपल्याकडे पालघर तयार झाले. 1 ऑगस्ट 2014ला पालघर तयार झाले. तर नद्या तुम्हाला पाठ झाल्यात अगदी 2 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर हे राज्य पण पाठ झालेले आहेत 26 27 28. छबीला उद्या झोपायचं, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. सध्या 28च राज्य आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगळे 2 केंद्रशासित प्रदेश तयार झालेत. म्हणजे 29 वजा 1 राज्य कमी झालं, 28 राज्य. आणि केंद्रशासित प्रदेश सुद्धा 8च आहेत, 9च्या 8च झालेत. मग अशी सांगितलं तुम्हाला दादरा नगर हवेली दीव दमण हे काय झालेत, मर्ज झालेत. म्हणजे फुकट त्यांना वेगळं खाऊ घालायचं, वेगळे दोघांचे प्रशासक होते, त्यांना काजू बदाम खाऊ घाला. तर हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं. मग गव्हर्नमेंटनं दोन्हीला एकत्रच करून टाकलं. दादरा नगर हवेली दीव दमण रिऑर्गनायझेशन ऍक्ट कायद्यानं झालं ते. तर कायदे मंडळामध्ये कायदा मांडला पार्लमेंटमध्ये आणि कायद्यानं झालं. दोन्हीही एकत्र आलेले आहेत. तर 2019ला खूप गोष्टी झाल्यात आणि 2019लाच मग लडाख आणि जम्मू काश्मीर हे दोघं एकत्र होते, त्यांना मात्र वेगळं केलं. 370 कलम रद्द केलं आणि 35A
हे 2 कलम रद्द झाले. आता या परीक्षेला विचारतात, तर IBPS TCSला पण विचारतात. आपलं प्रत्येक लेक्चर एकदम प्रोडक्टिव्ह असणार आहे, तर तुम्हाला 100% त्यातून प्रश्न येणार म्हणजे येणार. नाही आला तरी तुम्हाला त्या ठिकाणी मदत तरी करणार आहेत. म्हणजे माझं कंटेंट जे आहे तर पर्याय कमी करायला मदत तरी करणार तुम्हाला. कारण आमचा अनुभव आहे, 15 वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये. जे तलाठी म्हणून काम करत असताना टीचिंग चालूच होतं माझं, तर 15 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. आत्ता सुद्धा मेन्सला आहे, तर एवढे दिवसापासून करतोय, तरी पण आता मेन्सला आहे. PSIच्या 5 वेळा मी इंटरव्ह्यू दिल्या, ते इंटरव्ह्यूपर्यंत जायचो, परंतु फिजिकलचे वांदे व्हायचे. फिजिकलला तेव्हा क्वालिफाईंग नव्हतं, तर फिजिकल जास्त घेणारी पोरं कम्पॅरेटिव्हली पुढे जायची. तर मला फिजिकलला मार्क आले होते 142 आणि माझ्या चुलत बंधूला आलते 187. आता तो AP आहे आणि मी काहीच नाही, तुमच्यासमोर उभा आहे, म्हणजे तुमचा मित्र आहे, मार्गदर्शक आहे. तर या पद्धतीने तयारी करायची. आणि याच्या मग नद्यांचा क्रम, त्यांच्या मुखाशी असलेल्या खाड्या, तर ते पण कधी कधी विचारतात. मग खाड्या लक्षात ठेवायला खूप सोप्या ट्रिक्स ते बनवल्यात. तर खाड्या कशा लक्षात ठेवायच्या? वैतरणा नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? जोड्या लावा प्रश्न येतो. तर मग तुम्ही आउट ऑफ बुक जाऊन थोड्याशा गमती जमतीने केलात ना, मग काही अडचण येत नाही. वैतरणा नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे असं जर तुम्हाला विचारलं सिंगल लाईन, जर तुम्ही ठाणे पालघर इकडे फॉर्म भरला असेल जिल्हा परिषदचा, तर तो तिकडे प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवायला सोपं आहे. ते काय, तर वहिनीचे दात वर आलेले आहेत असं लक्षात ठेवायचं. वहिनीला एकदम ॲटिट्यूड आहे, परंतु तरी त्यांचे दात वर आले, तर दातीवरीची खाडी. वहिनीचे दात या पद्धतीचे आहे, दातीवरीची खाडी, कधीच विसरणार नाहीत आयुष्यभर. आणि वहिनी मोडेल पण वाकणार नाही असं म्हणते. वैतरणा नदीवर धरण कोणतं आहे? तर मोडक सागर. तर बघा, खाडी पण पाठ झाली आणि तुम्हाला धरण पण, मोडेल पण वाकणार नाही. वैतरणा नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? दातीवरीची खाडी. खाडी म्हणजे काय? ते समुद्रातलं भरतीच्या वेळेस पाणी रिवर्स येतात, त्याला खाडी म्हणतात. खारं पाणी असतं, खारं गोड पाणी एकत्र होतं, मिक्स होतं. त्याची कन्सेप्ट पण लक्षात ठेवा. दोन्ही मिक्स झाल्यावर एक वेगळी बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता तर या ठिकाणी राहायला येते. म्हणजे वेगळ्या प्रकारचे खेकडे, मासे, काही समुद्रातले मासे, काही गोड्या पाण्यातले मासे, दोघं एकत्र येतात आणि त्यांना मग आवडलं की तिथेच राहतात. ते खाडीमध्ये सेटल होतात. तिथे लोक कसं पुण्या मुंबईला सेटल होतात, ते खाडीतच सेटल होतात. मग खाडीमध्ये बायोडायव्हर्सिटी पण वाढते, त्याला म्हणायचं जैवविविधता. तर खाडीमध्ये जैवविविधता वाढते. जैवविविधता, खेकडे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, मगरी पण येतात, तर मगरी, क्रोकोडाईल्स, ते जैवविविधता. तर खाडीचा उपयोग स्वस्तात मासेमारी करण्यासाठी पण होतो कोकणामध्ये, आणि जलवाहतुकीसाठी सुद्धा होतो. सगळ्यात स्वस्त वाहतूक कोणती असा प्रश्न TCS IBPS ला येईल. तर जलवाहतूक ही सगळ्यात स्वच्छ म्हणजे सगळ्यात स्वस्त सोर्स आहे वाहतुकीचा. बायोडायव्हर्सिटी वाढते. बायोडायव्हर्सिटी वाढण्यासाठी काय गोष्टी लागतात? तर हा तुम्हाला कंबाईनला वगैरे प्रश्न येतो. तर बायोडायव्हर्सिटी वाढण्यासाठी एखाद्या गोष्टीमध्ये एखादा प्राणी एखाद्या ठिकाणी सेटल होण्यास म्हणजे त्याला हॅबिटॅट म्हणतात इंग्रजीमध्ये. एक हॅबिटॅट तयार होण्यासाठी तुम्हाला काय लागतं? तर त्या प्राण्याला, एखादा खेकडा आला तर त्याला राहायला निवास लागतो. तर निवास आणि खायला लागतं फूड. त्याच्यानंतर निवास लागतो, स्लेटर, निवारा म्हणायचं, म्हणजे अन्न आणि राहायला घर. रोटी आणि राहायला घर, रोटी, कपडा, मकान, जसं पिक्चर असायची पूर्वी, तर याला राहायला फूड सिक्युरिटी झाली पाहिजे त्याची. आणि त्याच्यानंतर स्लेटर म्हणजे निवारा. आणि तिसरं म्हणजे एवढं मिळूनही चालणार नाही, तर त्याला प्रेमही मिळालं पाहिजे, जोडीदारही मिळाला पाहिजे. मेट्स म्हणतात त्याला. मेट्स म्हणजेच जोडीदार, प्रेम मिळालं पाहिजे. जोडीदार मिळाल्याशिवाय रिप्रोडक्शन होणार नाही. मग त्या खेकड्याला पिलं होतील, आणि किंवा मगर असेल तर त्या मगरीला पिलं होतील, आणि मग त्यांची बायोडायव्हर्सिटी आणखी वाढत जाईल. त्या मगरीला खायला किंवा त्या खेकड्यांना खायला दुसरं कोणीतरी जाईल, दुसरा प्राणी येईल, मग हळूहळू तिथे बायोडायव्हर्सिटी वाढत जाते. भारतामध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी कुठं आहे? तर इथे जो पश्चिम घाट आहे, पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत, तिथे आहे. पश्चिम घाटात सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी कुठं आहे? तर अमेझॉन नदीचं खोरं दक्षिण अमेरिकेमध्ये, ब्राझील, विशेषतः ब्राझीलमध्ये, तर तिकडे आहे. तर अशा प्रकारे मग तुम्हाला वैतरणा नदीच्या मुखाशी खाडी कोणते? तर दातीवरीची खाडी आहे. सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेमध्ये शिकवायला जायच्या तेव्हा लोक त्यांना दगड, माती वगैरे सेम फेकून मारायचे. तर
एक प्रकारचे बाण मारायचे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं, सावित्रीच्या मुखाशी कोणती खाडी, तर बाणकोटची खाडी. कधीच विसरणार नाही सावित्रीबाई फुले यांना. तर त्यांना मग 2 साड्या घेऊन जायला लागायच्या, एक साडी तिथे बदलावी लागायची, कारण लोक जे प्रतिगामी लोक होते तर ते त्यांच्यावरती शेण वगैरे फेकून मारायचे. मग ते रोज मारून मारून ते हळूहळू कंटाळून गेले. तर सावित्रीबाईला लोक बाण मारल्यासारखं ते शेण फेकून मारायचे. तर सावित्रीच्या मुखाशी बाणकोटची खाडी. तर या पद्धतीने खाड्या पण लक्षात ठेवण्याची काही टेक्नॉलॉजी आहे. उल्हास नावाची जी नदी आहे तर तिच्या मुखाशी 2 खाड्या आहेत. उल्हास नावाची नदी, तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर इथे तुम्हाला सांगतो. तर उल्हास नदीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, तर ती इकडे कर्जत तालुक्यातून वाहत वर जाते ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी एक साष्टी नावाचं बेट येतं इथे. साष्टी नावाच्या बेटामुळे काय झालं की ती नदी डिवाइड होते आणि अशा 2 खाड्या तयार होतात. तर साष्टी नावाचं आयलँड, नदीमध्ये असलेलं आयलँड, नदीमध्ये सुद्धा बेट असतं. तर जगातलं सगळ्यात मोठं नदीमध्ये असलेलं बेट कोणतं, तुम्हाला TCS IBPS ला येऊ शकतं, माजुली. आपण म्हणतो ना काय माजला का रे, एखादं पोरग चांगलं धडधाकड दिसलं काय माजलेस आलं, तर असं आपण त्याला म्हणतो. तर हे माजुली नावाचं जे बेट आहे तर हे खूप माजलेलं आहे, मोठं आहे खूप. तर कुठलं मोठं आहे, तर हे आसाममध्ये आहे, ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. म्हणजे महाराष्ट्र करत असताना भारत करू नये असं काही नाही, तुलनात्मक करा, तुम्हाला दोन्ही पाठवते. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा रिव्हर मध्ये आहे ब्रह्मपुत्रा नदी. तर तसं इथे साष्टी नावाचा आयलँड आहे, बेट आहे, त्याच्यामुळे नदी 2 फाट्यामध्ये डिवाइड होते. आणि मग मुंबईच्या उत्तरेला खाडी कोणती आहे, तर इथे वसईची खाडी आहे. मुंबईच्या दक्षिणेला कोणती खाडी आहे असं विचारलं तर या ठिकाणी ठाण्याची खाडी आहे. ठाण्याच्या खाडीवरच ठाणे शहर आहे. तर मग हे लक्षात ठेवायला सोपं आहे. तर आणि मग अशी लक्षात ठेवलं, वैतरणा नदी इथे वरती आहे, तर वैतरणाच्या मुखाशी दातीवरीची खाडी. सगळ्यात पहिली खाडी या ठिकाणी डहाणूची खाडी आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात उत्तरेची खाडी डहाणूची खाडी. कारण इथे एक तालुका आहे पालघर जिल्ह्यामध्ये, डहाणू. डहाणूमध्ये घोलवड नावाचं ठिकाण हे चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे. हे सगळे ठिकाण मी स्वतः फिरलेत. माझा म्हणजे भूगोल जे आहे तर एकदम नॅचरल आहे. स्वतः तिकडे नोकरी केली, फिरली. नोकरीतला 1 रुपया सेव्हिंग केलं नाही, नुसतं फिरायचं, मजा करायची. तर तो हे सेव्हिंग वगैरे काही केलेलं नाही आहे, सेव्हिंग करायची गरजच नाही. तर माणसानं आयुष्य पण जगलं पाहिजे, पण थोडंफार सेव्हिंग केलं पाहिजे. पण आम्ही ते पण केलं नाही, नुसती मजा असतं. प्रत्येक ठिकाणी म्हणजे फिरत राहायचं. पर्यटनाचा माझा छंद आहे. इंटरव्ह्यूला मला विचारलं होतं PSI ला, तर आवड तुम्हाला छंद काय, तर पर्यटन. म्हणजे सगळीकडे बोंबलत फिरणे महाराष्ट्रभर, गोव्यामध्ये, केरळमध्ये, सगळीकडे. महाराष्ट्र दक्षिणेकडे जास्त फिरलेलं आहे, तर केरळ वगैरे सगळं माझं फिरून झाले. तर त्याच्यामुळे पैसे काही सेव्हिंग झाले नाही, नोकरीचे सगळे पैसे फिरण्यामध्ये. तर डहाणूची खाडी ही सगळ्यात पहिली खाडी आहे. पालघर जिल्ह्यातला डहाणू तालुका आहे, तिथे घोलवड जे आहे तर हे चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. घोलवड चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे. आणि वसई केळीसाठी प्रसिद्ध आहे. वसई पालघर जिल्ह्यामधलंच आहे. वसई विरार नावाची एकमेव महानगरपालिका ही पालघर जिल्ह्यामध्ये. तर ह्या दोन्हीही खाड्या सावित्रीच्या उल्हास नदीच्या मुखाशी आहेत. उल्हास नदीला जास्त उल्हास आहे, त्याच्यामुळं खाड्या किती आहेत, तिच्या मुखाशी 2 खाड्या आहेत, लक्षात ठेव. उल्हास नदीला जास्त उल्हास असल्यामुळे तिच्या मुखाशी 2 खाड्या आहेत. तर त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात मोठी खाडी आहे, तर कोकणातली सगळ्यात मोठी हे तुम्हाला इथे दिसते. तर इथे धरमतरची खाडी आहे. धरमतरची खाडी ही कशी लक्षात ठेवायची, कोणत्या नदीच्या मुखाची, तर धार्मिक कार्यासाठी आपण मग आंबा वगैरे ठेवतो गणपती बाप्पाच्या समोर. आमच्याकडे महालक्ष्मी वगैरे मांडतात, तर महालक्ष्मीच्या समोर आंबा ठेवतो. नंतर तोच आंबा आपणच फस्त करतो. आपल्याला माहिती आहे देव काय खात नाही, पण दुसऱ्या दिवशी झालं महालक्ष्मीचं विसर्जन झालं मग तो आंबा आपणच फस्त करतो. तर धार्मिक कार्य म्हणजे धरमतर, धार्मिक कार्यामध्ये आपण आंबा ठेवतो. त्याच्यानंतर नवीन कपडे घेतो आपण धार्मिक कार्याला. तर आमच्याकडे महालक्ष्मीला नवीन नवीन साड्या आणि लोक पण आणून देतात. इकडे खानदेशात एक प्रथा आहे की महालक्ष्मी मांडणारे आम्हीच आहेत, त्याच्यामुळे ते आमच्या कॉलनीमध्ये मग लोक पातळ नवीन आणून देतात. पातळ म्हणजे नवीन कपडे. तर धार्मिक कार्यासाठी पाताळगंगा. तर पाताळगंगा, आंबा आणि त्याच्यानंतर आणखी एक नदी याच्यामध्ये मिळते, ती म्हणजे भोगावती. तर मग हे पातळ, आंबा वगैरे याचा भोग कोण घेतो, आस्वाद कोण घेतो, आपणच घेतो.
देव खात नाही, त्याच्यामुळे आपणच खातो. तर ह्या तिन्ही नद्या या धरमतरच्या खाडीमध्ये जाऊन मिळतात. धरमतरच्या खाडीमध्ये जाऊन मिळणाऱ्या नद्या किती आहेत? 3. कारण का, आता धरमतरची खाडी ही सगळ्यात मोठी खाडी आहे. नद्या पण पाठ केल्या आपण आणि खाड्या पण पाठ केल्यात. तर धरमतरची खाडी ही सगळ्यात मोठी खाडी आहे. तांबा, पाताळगंगा, भोगावती ह्या तिन्ही नद्या. पण तुम्हाला तिन्हीपैकी एकच सांगा म्हटलं तर आंबाच्या एक्झॅक्ट मुखाशी ही खाडी आहे. आंबा, एकदा राज्यसेवा मेन्सला प्रश्न आला होता. तर आंबाच्या एक्झॅक्ट मुखाशी ही खाडी आहे. तर मग तुम्ही जिल्हा परिषदच्या इकडच्या कोणत्याही जिल्ह्यात जा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. जिल्हा परिषदला जिल्हा वाईज प्रश्न विचारले जातात. बुलढाणा जिल्ह्याविषयी, बुलढाणा जिल्ह्यात एक विद्यार्थी गेला होता, तर तिथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे सातपुडा पर्वतामधला कुठला तालुका आहे या टाईपचा काहीतरी प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर आलात या ठिकाणी आणखी एक धरमतरच्या खाडीच्या नंतर, तर ही धरमतरची खाडी, इथे महत्वाची खाडी आहे. रोहा नावाचा तालुका आहे, रोह्याची खाडी, रोह्याची खाडी. आता कुंडलिका नावाची नदी जी आहे तर ती रोह्याच्या खाडीत जाऊन मिळते. काही लोकांचं नाव असतं कुंडलिका, नामदेव, परंतु त्याला नॉनव्हेज आवडतं. नाव या ठिकाणी त्याचं कुंडलिका, तरी पण त्याला रोहा नावाचा मासा आवडतो. तर रोहा ही माशाची जात पण आहे, तालुका पण. तर रोहा, जिताडा, बांगडा, पापलेट यासारखे मासे जे आहेत तर ते समुद्रातले मासे. तर रोहा नावाचा माशाची जात आहे. आणि रोहा कोणाला आवडतो तर या कुंडलिकाला. नाव कुंडलिका पण मासे फस्त करतो तो, मासे खायला त्याला आवडतात. रोह्याची खाडी कुंडलिकाच्या मुखाशी. थोडक्यात काय, तर तुम्हाला खाड्या पण तोंडपाठ होतात. जुगाडू टेक्नॉलॉजीचा फायदा, तर खाड्या पण तोंडपाठ होतात. त्याच्यानंतर या ठिकाणी सावित्री नदी आहे. सावित्री, रायगड, रत्नागिरी, सावित्रीला बाण मारतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर भारजा नदी आपण पाहिली होती. आता मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर साहेब म्हणून मला वजन वाढवायचं म्हटलं. वजन वाढवायचं, डॉक्टर म्हणले केळी खा. केळशीची खाडी. तर भारजा नदीच्या मुखाशी कोणती खाडी? तर केळशीची खाडी. हे भारजा नदीच्या मुखाशी. भार वाढवायचं तुम्हाला, वजन वाढवायचं, केळशीची खाडी. वशिष्ठी नावाची नदी आहे, जे महत्वाच्याच खाड्या बघतो आपण. वशिष्ठी नावाची खाडी जी आहे तर त्या नदी जी आहे तर तिच्या मुखाशी दाभोळची खाडी आहे. वशिष्ठी महाराज कुठले होते असं लक्षात ठेवा, दाभोळचे. आणि आडनाव त्यांचं शास्त्री होतं. शास्त्रीच्या मुखाची खाडी कोणती आहे तर ती शास्त्री बुवा जयदेव जयदेव सकाळी आरती म्हणतात, जयगडची खाडी. जयगड किल्ला पण आहे, खाडी पण आहे. ह्या रत्नागिरीतल्या आहेत. रत्नागिरीमध्ये सगळ्यात जास्त नद्या आहेत म्हणून तिथल्या प्रश्न विचारतात. रत्नागिरी उत्तर दक्षिण 180 किलोमीटर आहे. रत्नागिरीचा सागर किनारा 237 किलोमीटर इतका आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सागर किनारा लागलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक सागर किनारा लागलेला जिल्हा रत्नागिरी. सर्वाधिक सागर किनारा लागलेलं राज्य कोणतं? तर इथलं गुजरात. खंबाळचा आखात वगैरे, त्या आखातामुळे त्या ठिकाणचा सागर किनारा हा जास्त आहे. रत्नागिरीला 237 किलोमीटर लागलाय. तर जयदेव जयदेव कोण म्हणतात तर शास्त्री बुवा म्हणतात. जयगडची खाडी शास्त्री नदीच्या मुखाशी आहे, जयगडची खाडी. त्यानंतर बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्याच्यामधून वाहणारी जी नदी आहे शुक. शुक नावाची नदी आहे. तर इथे तुम्ही जर गेलात, शुक नावाची नदी आहे, तर या ठिकाणी विजयदुर्गची खाडी आहे. तुम्ही स्वतः विजयदुर्ग किल्ल्यावरती गेलो, विजयदुर्ग किल्ल्यावर वगैरे कुठल्या पर्यटन ठिकाणी गेलात की तुम्हाला ते लोक शुक शुक असं करतात, गाईड लोक, सर शुक. तर शुक हे कोणत्या किल्ल्यावर गेल्यावर? विजयदुर्गच्या खाडीवर गेल्यावर. तर म्हणतात तुम्हाला की विजयदुर्गचा किल्ला आणि तिथेच खाडी आहे, त्या किल्ल्यावरूनच नाव पडले विजयदुर्गची खाडी. तर हे शुक करणारे लोक कोणते? गाईड वगैरे असतात बघा. सर प्लीज शुक म्हणतात, कारण आपल्याला लँग्वेज कळत नाही. एखादा तामिळनाडूचा व्यक्ती असतो तर त्याला शुक सर, हॅलो सर असं म्हणतात त्याच्यामध्ये. आणि त्या लोकांना तिथले भिकारी वगैरे जे असतात बघा अशा पर्यटन ठिकाणी, ते पण शुक करतात. फॉरेनर आला तरी त्याला शुक हॅलो करतात. म्हणजे आपले भिकारी त्यांना सोडत नाहीत, फॉरेनर कोणी पैसे काढतात. बेकार आहेत आपल्याकडचे भिकारी, डेंजरस आहेत. तर शुक नदीच्या मुखाशी विजयदुर्गची खाडी. सिंधुदुर्गातल्या खाड्या सोप्या आहेत. नंतर देवगडच्या मुखाशी देवगडचीच खाडी आहे. फक्त गड नावाची जी नदी आहे तर तिच्या मुखाशी कालावलीची खाडी आहे बघा, कालावलीची खाडी. तर आमच्याकडे खानदेशामध्ये एक शब्द आहे की काला मोडून खा. तर पोटात जर तुमच्या गडबड होत असेल तर लिक्विड फूड खा, म्हणजे वरण भात वगैरे असा काला करून खायचा.
गोपाल काला कसा असतो. तर मग पोटात गडबड झाली तर काला करून खायचा. गड नदीच्या मुखाशी कालावलीची खाडी, विसरून दाखवा तुम्ही, आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहील अशी टेक्नॉलॉजी आहे. विसरणार नाहीत खाड्या. गड नदीच्या मुखाशी कालावलीची खाडी, शुकशुक करणारे विजयदुर्ग किल्ल्यावरची ते गाईड वगैरे असतात तर ती. त्याच्यानंतर कर्लीच्या मुखाशी कर्लीच आहे, तेरेखोलच्या मुखाशी तेरेखोलच आहे. तर अशा प्रकारे खाड्या लक्षात ठेवण्याची टेक्निक, राज्य लक्षात ठेवले तर मग एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला खूप काही डाटा मिळणार आहे. तो डाटा तुमच्या फिट मेंदूमध्ये बसणार आहे. तर एकदम प्रोडक्टिव्ह लेक्चर असणार आहेत. कॅल्क्युलेटेड लेक्चर, प्रत्येक लेक्चरला तुम्हाला एक तरी मार्क येतो. नाही आला तर तुम्हाला तो मदत तरी करतो. कुठल्याही एक्झामला जा तुम्ही, कंबाईनला जा. तर आजच्या डेटचं लेक्चर आहे, तुम्ही अजून एक 15 दिवसांनी एखादी परीक्षा बघा, याच्यातलं काहीतरी येणारच तुम्हाला, मदत तरी करणार ते. कारण प्रत्येक लेक्चरमध्ये माझा आवाका खूप मोठा असतो, अनुभव जास्त असल्यामुळे त्याचा तो सार जो आहे तर तो अनुभवाचा सार तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. आता स्वतःचं मोठेपण सांगू नये असं म्हणतात, ते मान्य आहे, परंतु आता सांगितल्याशिवाय तुम्हाला कळेल कसं, तर ते सांगावं लागतं, नवीन पिढीला सांगावं लागतं की हे आहे माझा अनुभव वगैरे. तर त्यामुळे त्याच्याबद्दल माफ करा, काही लोकांना आवडत नाही ते, पण आवडणाऱ्यांनी माफ करायचं, कारण हे सांगितल्याशिवाय तुम्हाला चांगलं कंटेंट कसं मिळणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया शेअर करा आणि लाईक करा. आणि पवन देशपांडे सरांच्या अकॅडमीमध्ये तुम्ही कालवा निरीक्षक, त्याच्यानंतर दप्तर कारकून वगैरे ह्या 2-3 पदाची एकत्रच परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये यशस्वी झालेल्या लोकांकडून तुम्ही यशवंत व्हा. यशस्वी झाल्याकडूनच तुम्हाला यशवंत होण्याची खूप चांगली संधी आहे. अत्यंत माफक फीमध्ये ही बॅच आपण सुरू करतोय. धन्यवाद मित्रांनो.